आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित पवार ह्या आजच बीडला येत असल्यामुळे ठराविक लाभार्थ्यांनाच या ठिकाणी व्यासपीठावर बोलवून लाभ देता आला। खरं तर आपल्यापैकी अनेक जणांची इच्छा हे लाभार्थ्याचं प्रमाणपत्र चेक जे काय आहे ते व्यासपीठावर येऊन घ्यायची होती, हे नक्की आहे ना। पण मीच विनंती केली की मला बीडलाही लवकर पोहोचावं लागेल म्हणून ठराविक लाभार्थी घ्या। त्यामुळे जरी आपल्या प्रशासनानं असं का केलं हे तुमच्या मनात येत असलं तर ते प्रशासनाने नाही केलं, मी विनंती केली म्हणून हे झालंय। पण आज सर्वांना जे जे लाभार्थी निवडले गेलेले आहेत, ज्यांना आज इथं बोलवलंय, जे आलेत आणि जे नाही आलेत त्यांना सुद्धा घरपोच लाभार्थ्याच्या या योजनेचा फायदा दिला जाईल, हे मी प्रशासनाच्या वतीनं या भागाचा आमदार म्हणून आपल्याला वचन देतो। खरं तर अनेक विभाग, ज्या विभागाच्या माध्यमातून आज इथं लाभार्थ्यांना लाभ दिला जातो, महसूल विभाग वारसा प्रमाणपत्रापासून सातबारावर नोंद करण्यापासून अनेक जमिनीचे दावे निपटाने काढण्यापासून महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा आपल्याला या ठिकाणी दिला जातो। जलसंधारण विभाग असेल, कृषी विभाग असेल, महिला बाल कल्याण विभाग असेल, वन विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, नगर विकास असेल, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग असेल, या सर्व ज्या ज्या लाभार्थ्यामध्ये ज्याची निवड झाली आहे, एकाच व्यासपीठावर एकाच कार्यक्रमाच्या ठिकाणी या मतदारसंघातल्या सर्वांना एकदाच लाभ देता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनानं म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबवलेला जातो। अनेक जणांना आपण लाभार्थी आहोत हेही माहीत नसतं, आपल्याला लाभ मिळाला हेही माहीत नसतं। पण अशा अभियानामधून आपल्याला याची माहिती होते की या योजनेतनं आपल्याला लाभ मिळाला। एकदा का एखाद्या योजनेतून गावात एखाद्या व्यक्तीला लाभ मिळाला आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्या लाभासाठी पात्र असतो, पण त्याला माहीत नसतं। पण ज्यावेळेस एकाला मिळालेलं कळतं मग तोही जागा होतो, ते बघून अनेक जागे होतात आणि याचा फायदा खरी योजना ज्यांच्यासाठी काढली आहे त्या सर्वांना याचा फायदा होतो। आणि ते फायदा एका मोठ्या कार्यक्रमात सर्वांना लाभ देऊन इतरांना सुद्धा ते कळावं आणि त्यांनी सुद्धा लाभ घ्यावा, यासाठी सुद्धा हे अभियान तेवढंच महत्त्वाचं आहे। म्हणून माझी खरं तर मी आता लाटकर साहेब बोलत असताना ऐकत होतो, पण मध्येच निवेदन येत होते। बाकी मी फार त्यांनी सर्व सांगितलं, पण त्यांनी त्यांचा परळीतला कार्यकाळ 2.25 वर्ष मला इथं झालं असं त्यांनी सांगितलं। आणि सांगताना सांगितलं की माझ्या सहीनं 54,000 सर्टिफिकेट दिले। 2.25 वर्षात 54,000 वेगवेगळ्या लाभार्थ्यांना सर्टिफिकेट देणं हे साधं काम नाही। हे प्रशासनानं लाटकर साहेब तुमच्या माध्यमातून फार मोठं काम या ठिकाणी केलं। नाहीतर आज या उद्या या बघू करू हे फार ठिकाणी होतं, पण या मतदारसंघामध्ये जनताही सजग आहे।
लोकप्रतिनिधी सजग आहे आणि प्रशासनामधले अधिकारी सुद्धा सजग आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या गावागावातले सहकारी तर एवढे सजग आहेत मिळत का नाही म्हणून एकदा का महाग लागले की तुम्हाला ते लाभ द्यावाच लागतो. माझी एकच विनंती आहे की हा लाभ खऱ्या अर्थानं खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मला आजही आठवतं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, जबाबदारी कृषी मंत्री म्हणून होती. आणि या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर म्हणजे आपण एकाच वेळेला महाराष्ट्रात एका जिल्ह्याला 25,000 घरकुलं 28,000 घरकुलं मंजूर केली होती. 28,000. मी जसं जसं बोलायलोय तसं तसं पाऊस वाढायला आहे आणि तुम्हाला लाभार्थ्याचे सगळे प्रमाणपत्र घेऊन जेवायची व्यवस्था केली ना का नाश्त्याचे पॅकेट आहेत कधीतरी सुधाराव एवढ्या पुरतं जीव घाला ना का आम्हाला पंक्तीत बसून जेवायची सवय नाही काय हाय आणि हे काय पंक्तीत बसून जेवायला आपल्याला लाज वाटत नाही काय पण तुम्ही हातात पॅकेटच द्या ना. प्रशासनाने शासनाने जसे बदल वेगवेगळे केले शासनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण लाभ देणाऱ्या लाभार्थ्यासाठी घेत असू तर त्यांना व्यवस्थित जेवण दिलं गेलं पाहिजे नाही तर हातात पॅकेट द्यायचं पुन्हा ते बगलत आम्हाला धरायचं हातात धरायचं आणि खायचं कसं जमायचं. त्याच्यामुळं इथून पुढच्या कार्यक्रमात फार कमी वेळेत हा कार्यक्रम ठरला पण आज माझी एवढीच प्रामाणिकपणानं सर्वच विभागाला विनंती आहे की लाभार्थ्यांनी मला लाभ मिळावा म्हणून आपल्या कार्यालयामध्ये येण्याच्या अगोदर आपल्या गाव पातळीवर जेवढ्या काही यंत्रणा आहेत मग ग्रामसेवक असेल संगणक परिचारक असेल कृषीचे अधिकारी असतील या सर्वांना कामाला लावलं पाहिजे की गावागावात हे लाभार्थी ठरवू शकतात त्यांना घरी जाऊन लाभ देण्याचं काम या ठिकाणी प्रशासनानं केलं पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून भलेही राजकारणी आमदार असलो तरी वेगवेगळ्या माध्यमातून मतदारसंघातल्या घराघरापर्यंत आम्ही पोहोचतो. जर आम्ही पोहोचत असू शकू तर प्रशासनाला पोहोचायला काहीही अडचण येत नाही. आपण घरपोच या ठिकाणी लाभार्थी निवडून लाभा दिला पाहिजे एवढीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. खरं तर आज मला सविस्तर बोलायचं होतं पण एक आनंदाची गोष्ट की या मतदारसंघात महिला बचत गटाचं काम ज्या पद्धतीनं पुढे आलंय इतर या जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघात एवढं मोठं काम पुढे बचत गटाचं नसेल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानंच एकच चेक 1,64,00,000 दिला. मी तर हादरलो म्हणलं बचत गटाला 1,64,00,000 एका बचत गटाला. मी ज्यावेळेस विचारलं आमच्या भाभी इथं बसल्यात बचत गटाच्या महिला बर्दापूरच्या सगळ्या बसल्यात 7 गावचे वेगवेगळे गट त्या बचत गटाशी जोडले गेलेले आहेत आणि त्यातून तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या महिलांना सक्षम करता. मला याचा सार्थ अभिमान आहे की सर्वाधिक फायदा जिल्ह्यात आज या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना दिला जातो. आपला मतदारसंघ तसा लाडक्या बहीण योजनेमध्ये सुद्धा नंबर 1 ला इतर योजनेमध्ये सुद्धा नंबर 1 ला. आपण आता लाटकर साहेब काय चर्चा केली आपण कुठल्या कामात नंबर 1 ला येऊ आणखी मुख्यमंत्री पांदन रस्ता योजनेमध्ये सुद्धा आपला तालुका या ठिकाणी 1 नंबरला येईल. आपला मतदारसंघ 1 नंबरला येईल हे सुद्धा आज मी या ठिकाणी वचन देतो.
आणि लाटकर साहेबांना सांगतो की प्रशासकीय मान्यता 2 दिवसाच्या आत, भलेही एक दिवस सोमवार ठरवा, पण सोमवारी म्हणजे सोमवारी एका दिवसात सर्व पांदन मुख्यमंत्री पांदन रस्त्याच्या कामाच्या मंजुऱ्या या ठिकाणी देऊन टाका. कारण बांधाचा आणि पांधनाचा एवढा वाद असतो ते आता ह्या योजनेमुळे मिटायला लागला. तुम्हाला जेवढा ताप असतो हेरिंग घ्यायला, त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला ताप असतो ह्याचं बी आहे का, ह्याचं बी आहे का. माझं इकडून चाललंय, माझं तिकडून चाललंय, माझं ईदभर चाललंय, ह्याचं वावभर चाललंय. पण आता मात्र सगळ्यांनाच लक्षात आलं की बाबा कुणाचं ईदभर जात आहे का वावभर जात आहे हे माहीत नाही, पण माझ्या शेतात येण्या जाण्यासाठी, माझ्या शेतातला माल बाजारपेठेत जाण्यासाठी आता रस्ता करून घ्यावा लागेल. मग ह्याचं ईदभर गेलं तरी जाऊ द्या, त्याचं वावभर गेलं तरी जाऊ द्या. आणि माझी विनंती आहे, इथं जवळजवळ प्रत्येक मतदारसंघातल्या गावातले प्रमुख आलेले आहेत. हे पांदन रस्त्याच्या मंजुऱ्या, काही गावांनी तर मंजुऱ्या मिळणारे गृहीत धरून पांदन रस्ते केलेत. त्यांना तर अगोदर आपण प्रशासकीय दिलं पाहिजे मान्यता. पण ज्या गावात मंजूर होणार आहे पण काम चालू केलं नाही, त्यांनी सुद्धा या पांदन रस्त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करावं, ही हात जोडून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. एकही मतदारसंघातला पांदन रस्ता मी ठेवणार नाही, सगळे करून दाखवील, हे मी आपल्याला या निमित्तानं. आता मी सहज माहिती घेत होतो घरकुलाची. प्रधानमंत्री आवास योजनेतनं 2024-25 या वर्षात, एका वर्षात, हे एका तालुक्याचं आहे का पूर्ण मतदारसंघाचं, फक्त आता अंबाजोगाईचा आकडा माझ्याकडे आला नाही, परळी तालुक्यात 11,788 घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झाले. त्यापैकी 5,005 घरकुल पूर्ण झालेत. राहिलेले का थांबले तिथं कुणी असेल लाभार्थी, आपल्या आपल्या गावात आपल्या माझ्या सहकार्याने जाऊन बघावं की का राहिलं. एका वर्षात जर आपल्याला 11,000 12,000 घरकुल मिळत असतील एका तालुक्याला, ही साधी गोष्ट आहे का? 12,000 कुटुंबांना घर देणं, कुटुंबाला, एका व्यक्तीला नाही, हे साधं काम नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं एकदा का घरकुल झालं तर एकूण गावाचं रूपच बदलतं, आणि ते बदलण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. रमाई योजनेतून 619 मिळाले, हे 3-3 आकड्यातच सांगतोय. मी सामाजिक न्याय मंत्री असताना 4-4 आकडे एकदाच मंजूर करीत होतो घरकुल. पुण्यश्लोक अहिल्यादेवीमध्ये 290 आहेत, आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतमध्ये 553 आहेत. एवढ्या घरकुलं एका तालुक्यात आता 14,000 घरकुलं वेगवेगळ्या योजनेतनं 14,000 कुटुंबाला दिली जाते. काम अतिशय चांगलं आहे, प्रगती पथावर आहे. पण नुसती प्रगती असून उपयोगाचं नाही, तर कामाला गती सुद्धा असणं गरजेचं आहे. तर हे शासन गतिशील शासन आहे. प्रगती पाहिजे, पण त्या प्रगतीला गती सुद्धा पाहिजे, आणि ती गती चांगली ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची मती सुद्धा चांगली असायला पाहिजे. म्हणून या सर्व अभियानाच्या निमित्तानं नक्कीच आणखीन जास्त फायदा वेगवेगळ्या योजनेमधून आपल्या सर्वांना मिळणार आहे. आणि मी आपल्याला सांगतो की राज्य शासनाची कुठलीही योजना असो, आपण सर्वांनी ठरवायचं की आपल्या जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यात आपला मतदारसंघ या योजनेचा लाभ घेणारा 1 नंबरचा मतदारसंघ आहे. एवढं माझं स्वप्न आहे, ते आपण पूर्ण कराल. सर्व लाभार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी प्रशासनाने या कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून बोलवलं, अध्यक्ष म्हणून. आता माझ्यावरचे कुणीच आले नाहीत, पण सगळं मीच केलं. पण अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. पण मी आपल्याला सांगतो, माझ्या सर्व सहकार्यांना आपण जास्तीत जास्त जेवढं सार्वजनिक कामात लक्ष द्याल
तेवढा मला सुद्धा काम करण्यात आनंद होतो. पण आपल्याकडे आता सार्वजनिक कामं खालच्या खालीच होतात. वैजनाथराव, माझ्यापर्यंत यायची गरज नाही. इथं अरुण बसलाय, शिरीष आहे, बाबा आहेत तिकडं, हे सगळी मंडळी, यांना माझ्यापर्यंत सार्वजनिक कामं मंजूर करण्यासाठी यायची गरज पडत नाही. हेच निबारात खाली काम करून घ्यायला. माझ्याकडं सार्वजनिक कामं जास्तीत जास्त होण्यासाठी यावं असं मला वाटतं. पण त्या कामाच्या ऐवजी बदल्याचे निवेदन आपल्याकडे एवढे येतात. आता मतदारसंघातल्या बदल्या सोडून मतदारसंघातल्या इथल्या नातेवाईकाच्या दुसऱ्या मतदारसंघातल्या लोकांच्या सुद्धा बदल्या, ही खरी गोष्ट. मी जे बोलायला लागलोय पोटतिडकीने बोलतो. जेवढं त्या गोष्टीकडे लक्ष आहे त्याच्यापेक्षा जास्त सार्वजनिक फायदा आपल्या गावातल्या गोरगरीब माणसाला देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, ही माझी विनंती आहे. आज खऱ्या अर्थानं SIR मतदान पुनरावलोकनच्या बाबतीमध्ये आपली दुसरी बैठक आज ठरली होती. पण उपमुख्यमंत्री बहिणी इथं बीडला येत असल्यामुळं मला तो कार्यक्रम आजचा रद्द करावा लागला. पण आजचा जरी रद्द झाला असला तरी 1 तारखेला आपण तो कार्यक्रम पुन्हा घेतोय. आणि मी पहिल्या बैठकीतच आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आपला नंबर 9 आहे 11 तालुक्यामध्ये, अंबाजोगाई 8वा आहे. आपल्याला जिल्ह्यात नंबर 1 ला यायचा आहे. ग्रामीण मध्ये बऱ्यापैकी आहे, पण शहरामध्ये जी गती पाहिजे ती गती मिळत नाही. मी स्वतः तिथं लक्ष घातलंय. मी रोज अपडेट पाहतोय, रोजचे. या ठिकाणी नक्की आता स्पीड वाढली आहे, पण नेमका आकडा किती त्याची चर्चा 1 तारखेला करू. कारण त्याच्यानंतर आपल्या समोर फक्त 8 दिवस शिल्लक राहतात. त्याच्यामुळं जो मतदार होणं शक्य आहे त्याला मतदार करून घेण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे. ह्यांची तर आहेच, पण आपल्या सगळ्यांची आहे. आणि एक लक्षात घ्या, आता झालेला मतदार, या मतदारावर पुढचे 25 वर्षाच्या निवडणुका होणार आहेत, याचं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, नाही तर आता हुकलात की पुढची ग्रामपंचायत बी हुकली, ज्याला पंचायत समिती लढायची त्याचं बी हुकलं, जिल्हा परिषदेचंही हुकलं. मग हे सगळं हुकल्यावर वरचं हुकायला काही वेळ लागत नसतं. म्हणून आपण सगळ्यांनी तेवढ्याच सावधपणे आणि गतीनं मतदारांची नोंदणी करून घेणं, सापडत नाही त्याला सापडणं, ह्या सगळ्या गोष्टी करून घेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताचं किती महत्व असतं. आणि ते महत्व आज आठवा आणि SIR मध्ये आपण गतीनं काम करा, ही विनंती करतो. फार वेळ घेत नाही. प्रशासनाचे मी मनापासून अभिनंदन करतो की या अभियानांतर्गत आणि याच्या अगोदरपासून आपण लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी फार कसून प्रयत्न केले, म्हणूनच एवढे लाभार्थी आपल्याला या ठिकाणी मिळू शकले. प्रशासनाचे आभार आणि अभिनंदन मानतो आणि लाभार्थ्यांचेही अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.